आणि आता पाहणार आहोत सविस्तर 100% बातम्या। संजय राऊत यांनी अखेर तलवार म्यान केल्यानं महाविकास आघाडीनं सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। अजित पवारांविषयीच्या वक्तव्याचा खेद वाटत असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। दोन्ही नेत्यांना हा वाद संपवण्यामध्ये आता यश आलंय। संजय राऊत यांनी ऑन कॅमेरा थुंकण्याची कृती केलेली होती, त्यावर टीका होत असल्यानं अजित पवारांनी त्यांना राजकीय संस्कृतीचं पालन करण्याचा सल्ला दिला होता। मात्र तो सल्ला संजय राऊतांच्या पचनी पडला नव्हता। अजित पवारांच्या 10 वर्षांपूर्वीच्या धरणाच्या वक्तव्याचा दाखला संजय राऊतांनी दिला होता, त्यावर अजित पवारांनी सामंजस्य दाखवत संजय राऊतांना फार महत्त्व दिलं नाही। अखेर संजय राऊतांनाच त्यांच्या चुकीच्या वागणुकीची उपरती झाली, तर अजित पवारांनीही नेहमीच्या आक्रमक शैलीऐवजी शांतपणे संजय राऊतांना टोले लगावले। तुम्ही मला एक वेगळा प्रश्न विचारला, त्याच्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्दात भाषा केली, त्याच्याबद्दल मला खेद वाटतो। मी असं नाही बोलायला पाहिजे। संजय राऊत मोठे नेते आहेत, आज राज्यसभेचे मेंबर आहेत। आजच त्याबद्दल काही म्हणणं नसेल तर तुम्ही का मनाला वाईट वाटून घेत? अजित पवार नाराज झाले तर महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो हे लक्षात आल्यानं संजय राऊतांनी खेद व्यक्त करून शाब्दिक लढाई थांबवली। परिणामी महाविकास आघाडीतलं एक वादळ सध्या तरी शमलं। विधानसभा निवडणुकांना अजून 1.5 वर्ष अवकाश आहे, मात्र मुख्यमंत्री पदासाठी एका नव्या इच्छुकांची आता त्यात भर पडलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री अशा प्रकारचे पोस्टर्स झळकले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यात वेगवेगळ्या शहरात बॅनरबाजी केली आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाची चर्चाच झालेली नसताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलीच घाई लागलेली दिसतेय। भंडारा ते पुणे अशी बॅनरबाजी करण्यात आल्यानं नाना पटोलेंनाही कार्यकर्त्यांना आवडण्याची वेळ आली आहे। भावी मुख्यमंत्री वगैरे होल्डिंग लावण्याची कुठली गरज नाही आणि कुणी लावू नये। या पोस्टरबाजीवरून महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांनी नानांना आयडिया दिली आहे, तर भाजपनं खोचक सल्ला दिलाय। तशा प्रकारे पोस्टर लावली जातात, पण शेवटी सगळं हे आमदारांच्या संख्येवर अवलंबून असतं। बोर्डाने मुख्यमंत्री होता येत नाही, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करावं लागतं। कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरमुळे नाना पटोले मनातून नक्कीच खुश झाले असतील, मात्र आता पटोले सहकाऱ्यांच्या युक्तीच्या गोष्टी ऐकतात की मुनगंटीवारांनी दिलेला सल्ला ऐकतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी देखील जागा वाटपावरून दावे प्रतिदावे सुरूच आहेत आणि या जागा वाटपावरूनच आता ठाकरे गटामध्ये जुंपल्याचंही पाहायला मिळतंय। भास्कर जाधवांनी संजय राऊतांनाच आता थेटपणे टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये वाद सुरू असताना आता ठाकरे गटातही वादाची ठिणगी पडलेली आहे। रोज सकाळी संजय राऊत माध्यमांसमोर जागा वाटपाबाबत नवनवे दावे करतात, त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमध्येही नाराजी आहे। राऊतांनाच आवरा असा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून उमटू लागलाय। न राहून आता ठाकरे गटाचे नेतेही राऊतांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करू लागलेत। लोकसभेचं जागा वाटप हे एकत्र बसून व्यवस्थित त्याच्यावर चर्चा होईल आणि प्रत्येक जागेचा वापर केला जाईल। ही जागा कोण जिंकू शकतं? जर प्रसार माध्यमच या सगळ्या प्रश्नाची उत्तरं असतील तर मग आम्ही जणू काही एकत्र बसणारच नाही आहोत, भेटणारच नाही आहोत। अशा पद्धतीची वक्तव्य करणं हे आम्ही टाळलं पाहिजे। संजय राऊतांच्या टीकेनं सत्ताधारी हैराण झालेले असले तरी राऊतांच्या टीकेच्या दुधारी तलवारीनं स्वकीयांवरही वार होऊ लागले, त्यामुळे आता राऊतांविरोधात ठाकरे गटातही आघाडी उघडली जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्या निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीनं तयारी सुरू केलेली आहे। मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल मागे घेत ठाकरे गटाच्या हाती स्टीअरिंग दिलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या सर्व्हेमध्ये ठाकरे गटाला जास्त जागा मिळण्याचा अंदाज असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं गिअर बदललाय। महाविकास आघाडीत अनेक वाद असतानाही आता राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरे गटासोबत जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे। ठाकरे गटाला सहानुभूती मिळत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आता एकत्र लढण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे। मात्र ठाकरे गटाला सहानुभूती मिळत असल्याचा अजित पवारांचा दावा भाजपनं फेटाळलाय। आताच्या काळामध्ये मुंबई शहरातल्या लोकांना निश्चितपणे शिवसेनेबद्दल एक सहानुभूती आहे। सत्तेसाठी काही पण योच खुर्ची पाहिजे अशा नेत्यांनी व्यक्त केला, यांच्याकडून काय अपेक्षा आहे? मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कुणाला सहानुभूती मिळेल, कोणता पक्ष विजयी होईल हे निकालानंतर स्पष्ट होईल। मात्र तोपर्यंत सर्वच पक्षांकडून वेगवेगळे दावे सुरूच राहतील। लोकसभा विधानसभा निवडणुकांप्रमाणेच सर्व पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध लागलेले आहेत आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपची बैठक पार पडली, तर या निवडणुकांसाठी भाजपनं मिशन 151चा नारा दिलाय।
भाजपच्या मिशन मुंबईवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे। मिशन 151 नगरसेवक हे भाजपचं स्वप्न असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सांगितलंय। मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठीच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी कंबर कसल्याचंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं। मुंबई जिंकण्यासाठी भाजपच्या पक्षाध्यक्षांकडून सर्व केंद्रीय मंत्री मुंबई दौरा करत असल्याचंही अजित पवार म्हणालेत। या टीकेला भाजपनंही उत्तर दिलंय। सर्वे येत आहेत, त्या सर्वेमध्ये देखील शिवसेनेला जागा जास्त दाखवत आहेत आणि त्याच्याकरता ह्यांनी सगळ्यांनी ताकद लावली। शेवटी एकनाथ शिंदेजी आणि भारतीय जनता पार्टी आमच्या दोघांचा एकत्रच संकल्प आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे, मात्र त्यावरून आता भाजप आणि महाविकास आघाडीत चांगलीच झुंपल्याचं दिसतंय। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मागील 2 दिवसांपासून चर्चेत आहेत आणि त्यातच आता छगन भुजबळांनी देखील पंकजा मुंडेंबाबत थेटपणे वक्तव्य करत भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याचा आरोप केलेला आहे। तर भाजप नेत्यांनी या आरोपांना देखील थेटपणे प्रत्युत्तर दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपमधील ओबीसी नेत्यांची चांगलीच चिंता सतावतीये। पंकजा मुंडे यांच्या मनात स्थानिक नेत्यांबाबत दुःख असल्याचं वक्तव्य छगन भुजबळांनी केलेलं आहे। त्या राष्ट्रवादीत येणार का याची मला कल्पना नाही, मात्र ते येतील असं वाटत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। भाजपकडून राष्ट्रवादीच्या आरोपांना उत्तर देण्यात आलेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी आहेत याकडे लक्ष वेधत सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ओबीसी आहेत का असा उलट सवाल केलाय। चित्र असं दिसतंय की बा जे लोक म्हणतात की खडसे हे ओबीसीचे होते, त्यांना डावलण्यात आलं, त्याच्यानंतर पंकजाताईंना डावललं जात आहे। ओबीसी नेत्यांना भुजबळांच्या रूपाने काय दिलं, कधीतरी शांत डोक्याने विचार करा। राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसींची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे। परिणामी ओबीसी नेत्यांविषयी त्यांचे कार्यकर्तेही तितकेच संवेदनशील आहेत। त्यामुळेच की काय पंकजा यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। जेजुरीच्या खंडोबा गडाचं व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवस्थान समितीच्या विश्वस्त पदाचा वाद चिघळलेला आहे। स्थानिकांना डावलल्यानं ग्रामस्थ गेल्या 10 दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करतायत। आता हा वाद थेट राज ठाकरे यांच्याच दरबारामध्ये जाऊन पोहोचलाय। जेजुरीतील मार्तंड देवस्थान समितीवरती स्थानिकांना डावलून सत्ताधाऱ्यांकडून बाहेरच्या लोकांची नेमणूक केल्यानं जेजुरीकर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांकडून विविध पद्धतीनं आंदोलन करत याकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय। मात्र अजूनही जेजुरीकरांच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतलेली नाही आणि त्यामुळेच जेजुरीच्या ग्रामस्थांनी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी जेजुरीकरांनी या प्रकरणामध्ये राज ठाकरेंनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे। यावेळी संबंधित विभागाशी चर्चा करण्याचं आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आलं। तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आली। महाराष्ट्र राज्य शासन असेल त्या संबंधित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून स्थानिकांना न्याय द्यायची त्या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिली। दुसरीकडे सलग 10व्या दिवशी जेजुरीमध्ये आंदोलन सुरूच आहे। कोल्हाटी समाजाच्या वतीनं ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला। ओडिशाच्या बालासोरमधील भीषण रेल्वे अपघातामध्ये 275 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 1000हून अधिक लोक जखमी झाले आहेत। याच रेल्वे अपघाताचं कारण आता समोर आलं असल्याचा दावा खुद्द रेल्वे मंत्र्यांनी केलेला आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुसऱ्या दिवशी ओडिशातील बालासोर रेल्वे अपघात स्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी रेल्वे अपघाताचं कारणही सांगितलंय। रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं। अपघाताचं कारण शोधण्यात आलेलं असून अपघातास जबाबदार असलेल्यांची ओळख पटल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे। इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा मोठा खुलासा रेल्वे मंत्र्यांनी केलाय। The cause of the accident has been identified and the people responsible have been identified. प्राथमिक अंदाजानुसार मानवी चुकांमुळे हा अपघात घडल्याचं आता समोर आलंय। मात्र सिग्नल चुकल्यानं शेकडो निरपराधांना प्राण गमवावे लागलेत। ओडिशातील बालासोरमध्ये रेल्वे अपघातामागे मानवी चूक कारणीभूत असल्याचं देखील रेल्वे मंत्र्यांनी म्हटलं। सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा भयंकर अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आता रेल्वे बोर्डानंही या अपघाताबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे। ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कोरामंडल एक्सप्रेस वेगानं धावत होती। या एक्सप्रेसचा वेग ताशी 128 किलोमीटर इतका होता। समोरून येणाऱ्या मालगाडीमध्ये लोखंड असल्यानं या अपघाताची तीव्रता वाढली। कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवरती प्रचंड वेगानं आदळली। त्यावेळी कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे समोरच्या रुळावरती पडले, मात्र लोखंड असल्यानं मालगाडी दूरवर फेकली गेली नाही आणि ती जागेवरच राहिली अशी माहिती रेल्वे बोर्डानं दिली आहे। या अपघातानंतर शालिमार एक्सप्रेस तिथून जात होती। कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे शालिमार एक्सप्रेसच्या शेवटच्या 2 डब्यांवर आदळले। काही सेकंदाच्या फरकानं ही टक्कर झाली अशी माहिती रेल्वे बोर्डानं दिली आहे। प्रिलिमिनरी फाइंडिंग से ऐसा लगता है कि सिग्नलिंग में कोई परेशानी पाई गई, लेकिन आयरन ओर इतना स्टेबल और उसकी सेंटर ऑफ ग्रेविटी इतनी स्टेबल होती है कि वो नहीं हिली तक नहीं होती।
काही सेकंदांच्या फरकामुळे या महाभयंकर अपघातातील मृतांची संख्या वाढल्याचा दावा रेल्वे बोर्डानं केला। त्यामुळे या चुकीला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहावं लागेल। प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण झालेले आहेत आणि त्यातच आता जून महिना सुरू होतात साऱ्यांना मान्सूनचे वेध लागलेले आहेत। मान्सूनच्या आगमनाला आणखी काही वेळ असला तरी देखील राज्याच्या विविध भागामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्यात। अवकाळीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडल्यानंतर खरीप हंगामाच्या लागवडीसाठी राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता। राज्यातील अनेक भागात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। कापूस, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीनची लागवडीची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केली आहे। बुलढाण्यातील खामगाव, शेगाव, नांदुरा तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली। शिर्डी आणि कोपरगावात देखील पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। तर तिकडे जळगाव आणि फैजपूरमध्ये मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली। जळगावात पाऊस आणि जोरदार वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। तर बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही जोरदार वाऱ्यासह आलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय। नाशिक शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। तर तिकडे पुण्यातही मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अंडरवर्ल्ड डॉन आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानामध्ये लपल्याचा संशय आहे। तर दाऊदबाबत अनेक दावे करण्यात येतात, मात्र आता दाऊद एका वेगळ्या कारणामुळे देखील चर्चेत आलेला आहे, पाहूयात। रत्नागिरीमध्ये सध्या डॉन दाऊदची आणि डॉनच्या बागेतल्या आंब्यांची चर्चा सुरू आहे। खेड तालुक्यातल्या मुंके गावात दाऊदची मालमत्ता आहे। ही मालमत्ता केंद्र सरकारच्या ताब्यात होती आणि साफेमा कायद्याअंतर्गत या मालमत्तेचा लिलाव 3 वर्षांपूर्वी करण्यात आला। दिल्लीचे वकील भारद्वाज यांनी ही जागा लिलावात घेतली आणि त्यानंतर पहिल्यांदाच या बागेतल्या झाडांचे आंबे उतरवण्यात आले। भारद्वाज यांनी हे आंबे परिसरातल्या नागरिकांना फुकट वाटले। त्यामुळे सध्या दाऊद पाकिस्तानात असला तरी त्याच्या रत्नागिरीतल्या आंब्यांच्या बागेवरती अनेकांनी मनसोक्त ताव मारलाय। त्यांनी 4 दिवसापूर्वी काहीतरी आमच्या कानावरती आलं की तिथून आंबे, त्या बागेतून आंबे वगैरे काढले आणि ते सर्वसामान्यपर्यंत त्यांनी ते सर्वसामान्य लोकांना वाटप केले। दाऊदच्या या बागेमध्ये काही हापूस आंब्यांची कलम आहेत। या जागेचे नवे मालक भारद्वाज यांनी या बागेतले आंबे उतरवून स्थानिकांना वाटले। त्यामुळे दाऊद पाकिस्तानात असला तरी त्याच्या बागेतल्या आंब्यांवर मुंबईकरांनी चांगलाच ताव मारलाय। आधीच महागाईचे चटके सहन करणाऱ्या मुंबईकरांना आता महागाईची आणखी झळ बसणार आहे, कारण मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पडण्याची शक्यता आहे, कारण मुंबईमध्ये पाणी महागणार आहे। मुंबईच्या पाणीपट्टीमध्ये 6 ते 7% इतकी वाढ होणार आहे। येत्या 16 जून पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। पाणीपट्टी दरवाढीचा हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे। येत्या काही दिवसात यावर निर्णय होणं अपेक्षित आहे। सध्या महापालिकेवरती प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातून उपसण्यात येणाऱ्या पाण्यासाठीचा खर्च, कर्मचाऱ्यांच्या आस्थापना खर्चात होत असलेली वाढ या सगळ्यांचा विचार करून मुंबईची पाणीपट्टी 6 ते 7% वाढवण्यात येणार आहे। प्रतिवर्षी 8% वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने या आधीच प्रशासनाला दिलेला आहे। त्यानुसार आता पाणीपट्टी दरात वाढ होणार आहे। प्रति 1000 लिटर मागे 25 पैसे ते 4 रुपयांची वाढ होणार आहे। विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेला वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीला तहान, भूक सगळं काही विसरून पंढरीच्या दिशेनं निघालाय। मुखी लाडक्या विठोबाचं नामस्मरण आणि आतुरतेची शिदोरी सोबत घेऊन राज्यभरातून दिंड्या, पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत। शेगावमधून 26 मे रोजी संत गजानन महाराजांची पालखी आणि पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झालेली आहे। श्रींच्या या पालखीचे सोमवारी विदर्भातून मराठवाड्यामध्ये आगमन होणार आहे। या पालखीचा पहिला मुक्काम हिंगोलीच्या सेनगाव इथे असणार आहे। मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील पहिला मुक्काम सेनगावमध्ये, दुसरा दिग्रस करहाळे इथे, तर तिसरा मुक्काम जवळा बाजार इथे असतो आणि त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्याकडे प्रस्थान करते। या पालखीचं यावर्षीचं 54वं वर्ष असून 700 वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेल्या। दुसरीकडे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झालंय। पालखी सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता 7 ते 12 जून पर्यंत अत्यावश्यक सेवा वाहनं वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन आळंदी वाहतूक विभागानं केलेलं आहे। पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगनं दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हातामध्ये कोयते घेऊन या टोळीनं दहशत माजवलेली आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पुण्याच्या शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरामध्ये टोळक्यानं वैमनस्यातून कोयते उगारून दहशत माजवलेली आहे। या टोळक्यानं दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केलेली आहे। वडारवाडी भागातील रवी ओरसे हे गोलंदाज चौकात थांबलेले होते। त्यावेळी 5 ते 6 जण तिथे आले। त्यांच्याकडे दांडके आणि कोयते होते आणि टोळक्यानं परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजवली। ओरसे यांच्या मोटारीची काच फोडली। रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा, दुचाकींची तोडफोड करून आरोपी पसार झाले। याबाबत ओरसे यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनंतर पोलिसांनी 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मात्र कोयता गँग पुन्हा परतल्यानं पुणे शहरवासियांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100% बातम्या। तर आजच्या 100% बातम्यांमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।